2026 मध्ये काय प्रेडिक्शन आहेत आणि गुंतवणूक कशात करायची? यावर्षी गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त केली पाहिजे. चायना आणि पाकिस्तान थोडस त्रास देऊ शकतं यावर्षी. आपले बॉलिवूडचे शहनशाह त्यांचा खूप जास्त डाऊनफॉल आला होता एका काळामध्ये. त्यांच्या कुंडलीनुसार त्यांच्या 3rd हाऊस मध्ये शनी आहे. 1 आणि 9 हे कॉम्बिनेशन न्यूमरोलॉजीचं सगळ्यात टॉप कॉम्बिनेशन मानलं जातं. 2 आणि 8चं कॉम्बिनेशन किंवा 4 आणि 8चं कॉम्बिनेशन हे लोकांना कम्प्लीट डिप्रेशन मध्ये टाकतं. नंबर्स मध्ये खूप जास्त 4, खूप जास्त 8, खूप जास्त 7 आले तर प्रत्येक एका गोष्टी डिले दिसतो. मग ते करिअर असू शकतं, ते मॅरेज असू शकतं, ती कुठलीही गोष्ट असू शकते. पैसा येण्यासाठी तुम्ही मुंग्यांना आपलं गहूचा आटा आणि साखर ह्याचे मिक्स गोळे करून टाकले तर ते खूप इम्पॅक्टफुल आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती. मनसोक्त गप्पामध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रॉलॉजर आणि वेगवेगळे असे विषय. म्हणजे लाल किताब, 2025 हे वर्ष मंगळाचं आहे. 2026 या वर्षामध्ये काय करायला हवं आणि कुठल्या ग्रहाचं प्राबल्य त्यामध्ये राहणार आहे. छोटे छोटे उपाय जे आर्थिक समृद्धी आणतात, आपल्या दैनंदिन जीवनातला ताणतणाव कमी करतात. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी आज मनसोक्त गप्पामध्ये आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट, ॲस्ट्रॉलॉजर, जेमॉलॉजिस्ट मोनिका वाडकर. मोनिका, तुमचं खूप खूप स्वागत आहे मनसोक्त गप्पामध्ये. आणि मोनिका यांचा 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ह्या शास्त्रामध्ये. ते गायडन्स करतात. 1000हून अधिक जे क्लायंट आहेत त्यांच्याकडे त्यांनी येऊन मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि PhD रिसर्चरही आहेत त्या. तर ह्या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्ट कसा निर्माण झाला ह्याकडे तर हळूहळू आपण वळणारच आहेत. पण आता प्रेक्षकांना इंटरेस्टिंग असा हे म्हणजे 2026 येत आहे, नवीन वर्ष येत आहे. तर 2026 मध्ये कशाचं प्राबल्य राहील आणि अंकशास्त्राबद्दल म्हणा किंवा साइन करेक्शन आहे, नावांच्या लोगोमध्ये पण आहे, व्यवसायासाठी, या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत आणि तुमचं मार्गदर्शन घेणार आहोत. पण मला एक सांगा, हे न्यूमरोलॉजी आपण म्हणतो, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सुद्धा मूलांक आणि भाग्यांक ह्या विषयावर बरीच चर्चा होते आणि यांचा उल्लेख येतो. मूलांक आणि भाग्यांक हे काय आहेत आणि एका व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर म्हणा किंवा त्याच्या ग्रोथवरती कसे इम्पॅक्ट पडतात? ओके, सगळ्यात पहिला म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंगली इम्पॅक्ट करणारी गोष्ट आहे मूलांक भाग्यांक. व्यक्तीच्या बर्थ डेट नुसार त्याचा मूलांक आणि भाग्यांक ठरतो. जशी जर बर्थ डेटचे पहिले जे 2 डिजिट असतात किंवा सिंगल डिजिट, त्याला आपण मूलांक असं म्हणतो आणि टोटल जी असते त्याला आपण भाग्यांक असं म्हणतो. मूलांक आणि भाग्यांकावरून आम्हाला त्यांच्या आयुष्याचा पूर्ण सार कळतो की साधारण ह्यांच्या लाईफमध्ये कुठल्या गोष्टी दिल्या आहेत, कुठल्या गोष्टी दिल्या नाहीयेत. ह्या 2 डिजिट वरून सुद्धा ते क्लिअर होत असतं. त्यामुळं मूलांक भाग्यांक ही खूप महत्वाची गोष्ट आहे. राहिली गोष्ट की आता 2026 हे कम्प्लिटली सन इयर आहे, सूर्याचं वर्ष आहे. जसं मागचं वर्ष मंगळाचं होतं. 2026 हे 1 तारीख येते टोटल केली तर आपण. सो 1 ते 9 ही पूर्णपणे कार्मिक सायकल झालेली असते. कार्मिक सायकल म्हणजे की 1 ते 9 ह्याच्यामध्ये आपण एक कार्मिक पॅटर्न थ्रू प्रत्येक जण गेलेला असतो. कुठलाही मूलांक असू दे, काही असू दे, ठीक आहे. तर आता हे 2026 जे आहे तो पॅटर्न नव्याने चालू होणार आहे प्रत्येक एका नंबरसाठी. प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन ऑपॉर्च्युनिटी येणार आहे. नवीन जॉब म्हणा, बिझनेस म्हणा, सुंदर रिलेशनशिप्स म्हणा, हे सगळं आता नव्याने परत एकदा चालू होणार आहे. म्हणजे 2026 हे सूर्याचं वर्ष आहे. हो, बर, कम्प्लिटली. अगदी. आता मूलांक भाग्यांक हे तुम्ही सांगितलं की जन्म डेटवरनं मूलांक मग भाग्यांक पाहतो आणि व्यक्तीच्या जीवनावरती त्याचा इम्पॅक्ट होतो. तर न्यूमरोलॉजी सायन्स जे आहे आपल्या भारतातही प्रचलित आहे, पण कुठून आलं न्यूमरोलॉजी आणि प्रॅक्टिस कधीपासून आपल्या इथे होते ते? ओके, न्यूमरोलॉजी हे अतिशय प्राचीन आहे. लोकांना फक्त ॲस्ट्रॉलॉजी हे माहिती आहे, पण न्यूमरोलॉजी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणून आलेलं आहे. न्यूमरोलॉजी एकच नसते. देर इज 3 to 4 टाइप्स ऑफ न्यूमरोलॉजीज. ते ग्रीकचं आहे, ते चायनीजचं आहे आणि ते आपल्या भारताचं सुद्धा आहे. प्रत्येकाची एक आपापली न्यूमरोलॉजी आहे. तर हे खूप जुनं मानलं जातं. म्हणजे इट्स ऑलमोस्ट 500 इयर्स अगो हे इंट्रोड्यूस झालं आहे असं बोललं जातं.
500 year ago पासून चालू आहे हो. सगळीकडे. हो मला असं वाटतं की भारतालाच आपण असं पाहतो की ज्योतिष प्रधान देश आहे. इथे पाहिलं जातं ना पत्रिका दाखवणं, वैदिक ज्योतिष म्हणा. पण परदेशातही अशा काही केसेस आहेत का की न्यूमरोलॉजीचा आधार घेतात लोक? हो चायना हे भरपूर जास्त न्यूमरोलॉजी यूज करतं. चीन लोकांची एक स्वतःची वेगळी न्यूमरोलॉजी आहे. ग्रीस लोकांची, अल्दो असं मानलं जातं की ग्रीस न्यूमरोलॉजी ही सगळ्यात जुनी आहे. ग्रीस लोकांची एक स्वतःची न्यूमरोलॉजी आहे. सो फक्त भारतच असं आहे असं नाही, बाहेरचे देशही खूप जास्त न्यूमरोलॉजी फॉलो करतात. चायनीज न्यूमरोलॉजी ही सगळ्यात जास्त फॉलो केली जाते त्यांच्याकडे, की आपल्याकडे अजून तेवढा ट्रेंड आलाच नाही असं मी म्हणेल. की लोक ऍस्ट्रॉलॉजीकडे जास्त वळली जातात कारण नवीन नॉलेज नाही येतं. पण तसं सांगायला गेलं की ऍज अ आय एम ऍस्ट्रॉलॉजर असो, ऍस्ट्रॉलॉजी इज गुड फॉर प्रेडिक्शन, की उद्या काय होणार आहे ह्याची आयडिया देत असत. पण न्यूमरोलॉजीला ते बदलायची ताकद दिलेली आहे. जर खूप काही प्रॉब्लेम दिसत आहेत तर न्यूमरोलॉजीच्या रेमेडी खूप जास्त स्ट्रॉंगली इम्पॅक्ट करतात. सो जसं मी ऍस्ट्रॉलॉजी, वास्तू, न्यूमरोलॉजी बेसिक केलं, पण मी न्यूमरोलॉजी PhD साठी चूज केलं. ह्याचं वन ऑफ द बेसिक रिझन, न्यूमरोलॉजी लाईफ चेंजिंग रेमेडीज देतं. तर न्यूमरोलॉजी लाईफ चेंजिंग रेमेडी देतं असं तुम्ही म्हणालात, पण त्यातली काही उदाहरण आहेत का की न्यूमरोलॉजी अशी आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय केली तर ही प्रॉब्लेम सुटू शकतात असं? ओके, सगळ्यात आजकाल सुंदर एक्झाम्पल आहे मोबाईल न्यूमरोलॉजी. प्रत्येक जण आपण मोबाईल नंबर यूज करत असतो. माझ्याकडे जो काही क्लायंट येतो त्यांना ना मला प्रॉब्लेम सांगायची गरजच नसते. लाईक त्यांचा कॉल आले की मला कळतं ह्या प्रॉब्लेमसाठी कॉल केलेला आहे त्यांनी. आणि मी माझ्या प्रत्येक क्लायंटला त्यांनी बोलायच्या आधीच सांगते की अच्छा फायनान्शियल इश्यू चालू आहेत का, अच्छा लास्ट मंथ लॉस झालाय का, रिलेशनशिप इश्यू साठी केलाय का. सो प्रत्येक जण भरपूर सरप्राईज होतं की हे तर नव्हतं ऐकलं मी आधी कधी. तर त्यांना वाटतं की मला एवढं कळतं कसं. सो बेसिक आहे की मोबाईल न्यूमरोलॉजी हे तुमच्या लाईफमध्ये काय होतंय ते सगळं क्लिअर सांगत असतं. मोबाईल नंबर आहे साधा, पण त्याचा एवढा इम्पॅक्ट आपल्या लाईफवरती असतो. आता मोबाईल नंबर बद्दल आपण बोलतोय, कशा प्रकारचे मोबाईल नंबर किंवा किती डिजिट, कसे अंक असावेत त्यात की त्यांनी फायदा होईल किंवा नुकसानही होत? सगळ्यात पहिलं सगळ्यांचे मोबाईल नंबर हे मुलांक आणि भाग्यांकानुसार असावे. त्याचा अर्थ असा आहे की तुमचा जर भाग्यांक किंवा मुलांक 3 आहे आणि तुमची डिजिट जर 6 वर येत असेल ते थोडंसं क्रॉस कनेक्शन आहे, किंवा 1 आहे आणि 8 वर जात असेल तर ते क्रॉस कनेक्शन आहे. त्याने लाईफमध्ये प्रत्येक एका गोष्टीत डिले होणार तुमच्या. ठीक आहे, आता नंबर चूज कसा करावा? एक तर फक्त रील बघून कधी लोकांनी नंबर चूज करू नये, कारण हे फार कस्टमाइज गोष्ट आहे. तुमचं भागांक मुलांक बघूनच आम्हाला त्याची टोटल काढावी लागते. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की नंबर्स मध्ये खूप जास्त 4, खूप जास्त 8, खूप जास्त 7 आले तर प्रत्येक एका गोष्टी डिले दिसतो. मग ते करिअर असू शकतं, ते मॅरेज असू शकतं, ती कुठलीही गोष्ट असू शकते. 2 आणि 8चं कॉम्बिनेशन किंवा 4 आणि 8चं कॉम्बिनेशन हे लोकांना कम्प्लीट डिप्रेशन मध्ये टाकतं, बऱ्याच वेळा टाकतं. म्हणजे ज्यांचं मून वीक आहे की थोडा ऍस्ट्रॉलॉजीचा पार्ट बघितला तर त्यांना ते स्ट्रॉंगली इम्पॅक्ट करतं. ठीक आहे. सो आय ऑलवेज प्रेफर की मोबाईल नंबर घेताना लोकांनी फार केअरफुली डील केलं पाहिजे किंवा सल्ल्यानेच घ्यावेत, कारण ते विदिन 3 मंथ तुमच्या लाईफवर इम्पॅक्ट टाकायला चालू करतात. मग तो निगेटिव्ह असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आणखीन सांगायचं तर एक क्लायंट आले होते माझ्याकडे, त्यांच्या मोबाईलमध्ये 2828 हे रिपिटेटिव्ह होते. सो ही वॉज कम्प्लिटली डिलिंग इन डिप्रेशन अँड एन्झायटी रोज, अगदी रोज. ठीक आहे. पण त्यांचा बिझनेस व्यवस्थित चालू होता. ठीक आहे. तर मी त्यांना विचारलं की सर एन्झायटी इश्यू होतोय का, सकाळी उठल्यावर त्रास होतो का, आणि सक्सेसफुल बिझनेस असल्यामुळे ते थोडेसे असं अरे बापरे आता कसं सांगू, पण त्यांनी सांगितलं. तर अकॉर्डिंगली आम्ही नंबर चेंज केला. तर ज्याच्यामुळे त्यांचे इमोशनल इश्यूज तर सगळे थांबले, बिझनेसवर जास्त फोकस झाला. आम्ही नंबरही असं घेतला ज्याने बिझनेस ग्रोथ व्हावी. प्रत्येक नंबर चूज करताना बिझनेस पॅटर्न पण बघितला जातो. सर्व्हिस इंडस्ट्री आहे, प्रोडक्ट इंडस्ट्री आहे, त्यानुसार मी नंबर देते. सो 5 वर्ष त्यांचा बिझनेस एका सर्टन लेवलनेच इन्कम चालू होतं, जे पहिल्याच वर्षी मोबाईल नंबर बदलल्यावर 40 to 50% इन्क्रीज झालं. ग्रेट.
दॅट इज मोस्ट सरप्राइझिंग. 40-50% इन्क्रीमेंट म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. सो मोबाईल नंबर एवढे जास्त इम्पॅक्ट करत असतात. म्हणजे मोबाईल नंबरवर आता सांगितलं की चंद्र, मूनचा उल्लेख केला. मून हा आपण ऐकतो बरेचदा मनाचा कारक आहे. डिप्रेशन म्हणा किंवा प्लीजंट पण त्यामुळेच वाटतं. तर जसे नंबरांबद्दल आता 9, 2, 8 असं आता काहीतरी रेफरन्स तुम्ही 2, 8, उदाहरण दिलं. 8 to 2, तर हे 8 हे नंबर डबल असू नये डिजिट मोबाईल नंबरच्या ह्याच्यात का कसं आहे नेमकं? कुठलेच डिजिट शक्यतो 3 टाइम पेक्षा जास्त नको. 3 टाइम पेक्षा हा, अजिबातच नको. ऑल्दो मी 4, 8, 7 तर 2 पेक्षा जास्त घेतच नाही किंवा मी अवॉइडच करते कम्प्लिटली. कारण ते लाईफमध्ये खूप डिले आणतात प्रत्येक एका गोष्टीमध्ये. ऑल्दो 9 and 7चं कॉम्बिनेशन की कोणाच्या मोस्टली लोकांच्या मोबाईलमध्ये 9779चं कॉम्बिनेशन दिसतं. सो त्यामध्ये गोष्टी अशा होतात की करिअरमध्ये त्यांनी खूप जास्त स्ट्रगल देतं की माझं इन्क्रीमेंट का होत नाहीये, माझ्या एवढंच एक्सपिरियन्स असलेलं जास्त पॅकेज आहे, मला ते पॅकेज नाहीये, किंवा माझा बिझनेस चांगला चालत नाहीये. तर त्यांच्या मोबाईलमध्ये 9779चा रिपिटेटिव्ह पॅटर्न दिसल्यावर कळतं करिअर इश्यू झालेला आहे इथे. प्लस 6776 स्ट्रॉंगली रिलेशनशिप इश्यूज, स्ट्रॉंगली. म्हणजे आणि न्यूमरोलॉजीच्या ह्या नंबरच्या गोष्टी अशा आहेत की कुंडलीत तुमच्या ते इश्यू नाहीयेत, पण तुम्ही ते ओढून घेतले. सो आपल्या हातात तो एक चान्स असतो, रिटर्न इज देअर, की कुंडलीत जे लिहिले ते आहे, पण आपण आपलं आयुष्य आणखीन खराब करायचं का आणखीन सुंदर करायचं हे एका कन्सल्टेशन मध्ये पूर्णपणे काम होऊन जात असतं. बर. आणि ग्रहदशेवरून सुद्धा व्यक्तिमत्वाचं पूर्ण कळतं का? थोडक्यात म्हणून स्कॅनिंग असतं व्यक्तीचं. एक्झॅक्टली. प्रत्येक ग्रह दशा ही प्रत्येक काही महिन्यासाठी, कालावधीसाठी, वर्षासाठी असते. तर ती ग्रह दशा ना एक तर माणसाला काहीतरी शिकवत असते, घडवत असते, त्याची पर्सनॅलिटी म्हणा, एक्सपिरियन्स म्हणा. सो प्रत्येक ग्रह दशेमध्ये प्रत्येकाला एक वेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. जर तुमची चंद्राची महादशा चालू आहे, माझी चंद्राची महादशा चालू आहे, तर आपले थोडे इमोशनल इश्यूज जास्त असतील, आपण इमोशनल गोष्टीकडे जास्त भर दिलेलं असतं. ठीक आहे. सो जसं बोललं जातं की पैसे देणारी महादशा असते एक, सूर्य खूप पैसे देत असतात, शुक्राची, गुरुची हे पैसे देणारी महादशा असते. सो दशेवरून व्यक्ती घडत असतो पूर्णपणे. म्हणजे न्यूमरॉलॉजी आणि वैदिक शास्त्र किंवा आता पत्रिका म्हणून थोडक्यात कुंडली, हे असं इंटरकनेक्ट आहे का वेगवेगळे असं आपण कम्प्लिटली इंटरकनेक्ट आहे. म्हणजे ऍक्च्युली आतापर्यंत माझ्या 100% क्लायंटला मी रिझल्ट दिलेत, लिटरली 100%, नॉट इवन 99. की तुम्ही रॅन्डमली, मी माझ्या क्लायंटची लिस्ट देऊ शकते, तुम्ही रॅन्डमली कॉल लावा, स्पीकरवर टाका आणि फक्त म्हणा मोनिकाकडे कन्सल्टेशन केलं, काय फरक आला तुम्हाला, आणि त्यांनी सांगणारच. तर मी जे बिंग अ रिसर्चर, मी सगळं रिसर्च केलं, मी ऍस्ट्रॉलॉजीचं रिसर्च केलं, न्यूमरॉलॉजीचं केलं, लोक मार्केटमध्ये काय देत आहेत, त्याचा रिझल्ट किती प्रमाणात येतो, आणि मला काय दिलं पाहिजे की माझ्या लोकांना फरक आला पाहिजे. ठीक आहे. तर माझे ज्या रेमेडीज असतात त्या कम्प्लिटली ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, लाल किताब हे सगळ्याचं कंबाईन करून मी प्रत्येकाला रेमेडीज देते, आणि त्या खूप इझी असतात, डेली लाईफमध्ये इझिली होऊन जातील, इतक्या इझी, आणि रिझल्ट लिटरली 3 दिवसानंतर दिसायला लागलेले आहेत. ग्रेट. सो कंबाईन केल्याशिवाय तुम्हाला गॅरंटेड रिझल्ट देता येत नाही. म्हणून मी खूप जास्त शुअर आहे की मी 100% गॅरंटेड रिझल्ट देते. ते काम माझं तुम्हाला फरक येऊन द्यायचं का नाही. बरोबर आहे. आणि बऱ्याच गोष्टी आयुष्यातल्या बदलतात ना, सकारात्मक प्रभाव यायला सुरुवात होतो. एक्झॅक्टली. आता मोबाईलचा जसा इम्पॅक्ट होतो तसा आपण घड्याळ वापरतो, म्हणजे वॉच घालण्याची पद्धत आहे, तर त्याचं पण काही शास्त्र आहे का? हो. व्रिस्ट वॉच इज अ कम्प्लीट सायन्स इटसेल्फ. खूप कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे. तुमच्या डेट ऑफ बर्थ नुसार तुमचा वॉचचा बेल्ट कसा असला पाहिजे, त्याचा शेप, त्याचा कलर, ही सगळी गोष्ट व्रिस्ट वॉच सायन्स मध्ये आहे. जर फॉर एक्झाम्पल एखाद्याचा 1 नंबर आहे मुलांक आपण समजू, तर त्यांच्यासाठी असतं की वी प्रेफर की व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड असावं, येलो कलरचं बॅकग्राऊंड असावं,
किंवा ज्यांच्या बर्थडेट मध्ये 7 नंबर मिसिंग आहे, 6 नंबर मिसिंग आहे, त्याच्यावरनं बेल्ट ठरवले जातात की गोल्डन बेल्ट द्यायचा किंवा सिल्वर बेल्ट द्यायचा. त्याचा 6 नंबर मिसिंग असेल तर वी प्रेफर की ज्यांचे 6 नंबर मिसिंग आहे त्यांनी सिल्वर बेल्ट यूज करावा आणि ज्यांचे 7 नंबर मिसिंग आहेत त्यांनी गोल्डन बेल्ट यूज करावा. सो दिस इज अ बेसिक इन न्यूमरोलॉजी. आणि न्यूमरोलॉजीवर काम करताना व्रिस्टवॉच हा त्यातला एक पार्ट येतोच, कारण चुकीच्या व्रिस्टवॉचमुळे ऑपॉर्च्युनिटीज लॅक होतात आयुष्यातल्या, रिलेशनशिप कॉम्प्लिकेशन्स येतात. ऑल्दो जी लोक व्रिस्टवॉच यूज करत नाहीत ते खूप ऑपॉर्च्युनिटी मिस करत असतात, ते रिलेशनशिप कॉम्प्लिकेशन्स वाढवत असतात. सो आय ऑलवेज सजेस्ट राईट व्रिस्टवॉच व्हेन आय एम डुईंग कन्सल्टेशन. बरं, तर आता ह्या एक जस्ट क्युरिओसिटी म्हणून हे वॉचचं जे आहे अशा पद्धतीने वापरायला पाहिजे, डायल वर का खाली बेल्ट, काय सजेस्ट करतात? नाही असं काही तेही काही नाही. असतं का? शक्यतो वरतीच असावं, बरं. पण आपलं वॉच थोडंफार हलतच असतं हो. तिकडे जात असं. तो एवढं बारकाव्याने बघायला गेलं तर लोकांना फार म्हणजे टेन्शन ते सायन्स मध्ये नाही, बट कलर अँड मॅटर करतो. खूप मॅटर करतं. म्हणजे डायल साईज आणि बेल्ट साईज, ऑल्दो त्याच्या आतमध्ये असलेला नंबर, जर एखाद्याचा बिझनेस फॉरेनचा आहे, सो आय सजेस्ट की रोमन नंबरच तुम्ही घ्यावे. बरं. ते आणखीन फॉरेन कनेक्शन देतात रोमन नंबर. जर तुमचा लोकल लेवलला आहे, ठीक आहे, तर नॉर्मल डिजिट्स चालू शकतात, पण पर्टिक्युलर जर ब्युटी रिलेटेड तुमचा बिझनेस आहे, सो 12 and 6 इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दॅट केस. बरं. सो प्रत्येक बिझनेस नुसार कुठला रंग, कुठले डिजिट, कुठल्या प्रकारचे डिजिट, हे सगळं बघावंच लागतं. एवढं इम्पॉर्टंट असतं आणि बऱ्याच गोष्टी अचीव्ह होऊ शकतात त्यात. भरपूर. म्हणजे हे छोटे छोटे चेंजेस त्यांची लाईफ पूर्णपणे चेंज करून टाकतात. 2026 बद्दल आपण बोलतोय. 1 ते 9 हे जे अंक आहेत दरवेळी प्रभावी असतात. 1 आणि 9 मध्ये म्हणजे बरंच येतं आयुष्याचं गमक म्हणून. पण ह्याचे 2026 साठी काय मार्गदर्शन किंवा काय असेल यांच्यासाठी? सगळ्यात पहिला 2026 हे सगळ्यांसाठीच खूप चांगलं आहे. बर. 1 नंबर बद्दल जर बोलायचं झालं, ज्यांचा मुलांक भाग्यांक काही 1 येतोय, म्हणजे मेन मुलांक, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी नवीन ऑपॉर्च्युनिटी आणणार आहे, नवीन करिअर ग्रोथ, ठीक आहे. जे मॅरिड नसतील त्यांचे लग्न व्हायचे चान्सेस आहे. त्याचबरोबर त्यांना थोडेसे प्रॉब्लेम येतील की इगो क्लॅशेस जास्त होऊ शकतात, तर इगो क्लॅशेस न होण्यासाठी थोडं कंट्रोल करा किंवा रिलेशनशिप इश्यूज होऊ नका देऊ. कारण जेव्हा सक्सेस मिळायला लागतं माणूस थोडासा हवेत जायला लागतो, आणि सक्सेस तर मिळणारच आहे, दॅट्स सो कंपल्सरी. एक साठी ते बेस्ट इयर आहे, पण इगो हावी होऊन नाही द्यायचा. आणि जर एक साठी एक सुंदर रेमेडी आहे, रोज सूर्यजल द्यावं, त्याने फक्त पॉझिटिव्ह गोष्टी जास्त मल्टिप्लाय होतील तुमच्या लाईफ मधल्या. दुसरी गोष्ट, आता नंबर 2 साठी, तर नंबर 2 मुलांक जो आहे तो असतो चंद्राचा. चंद्राला जो उजेड देणारा ग्रह असतो तो असतो सूर्य, तर चंद्रावरही खूप सुंदर इम्पॅक्ट होणार आहे त्याचा. फक्त मुलांक 2 असलेल्या लोकांसाठी रोज मेडिटेशन केलं पाहिजे, कारण थोडे मूड स्विंग्स, फ्लक्च्युएशन माइंड मध्ये जास्त किंवा ओव्हर थिंकिंग हे गोष्ट होऊ शकते. बाकी करिअर ग्रोथ, रिलेशनशिप जास्त रोमॅन्टिक होतील, प्रेम वाढेल ह्या लोकांचं. जसं सूर्याचं थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतं, तसं चंद्राचं उलट प्रेम वाढू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त मेडिटेशन आणि स्वतःचं ओव्हर थिंकिंग कंट्रोल करणं. मुलांक 2 साठी. 3 साठी तर सगळ्यात बेस्ट इयर आहे. म्हणजे 3 वाले हे आता जग जिंकायलाच आले आहेत. बाकी सगळ्यांनी आता बघा त्यांच्याकडे काय करतायत ते. असं आहे, कारण 3 हा गुरुचा नंबर आहे. सूर्य आणि गुरु हे अगदी बेस्ट फ्रेंड मानले जातात आपल्याकडे. तर मुलांना 3 वाल्यांनी त्यांचं नॉलेज जास्तीत जास्त वाढवायचा प्रयत्न करा, पण ते विनाकारण कोणाला ट्रान्सफर करत बसू नका, कारण 3 वाल्यांना फार मज्जा येते लेक्चर द्यायला, ठीक आहे, तर ते तसं करू नये. दुसरं, 3 वाल्यांसाठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहेत, प्रमोशन्स आहेत, जॉबमध्ये फार सक्सेस मिळणार आहे. त्याचसोबत त्यांना थोडंसं डायजेशनचा प्रॉब्लेम दिसत आहे, ठीक आहे, तर हेल्थची काळजी प्रायोरिटीवर ठेवली पाहिजे 3 वाल्यांनी, की फक्तच मी पळतोय आणि माझ्या हेल्थची काळजी घेत नाही असं नको व्हायला. दुसरी, त्यांच्यासाठी एक बेसिक रेमेडी म्हणजे आंघोळीच्या पाण्यात रोज हळद टाकायची आणि रोज केशरचा गंध लावायचा. हे 3 वाल्यांसाठी. 4 वाले म्हणजे आता राहू आणि सूर्य,
ठीक आहे. तर 4 वाल्यांसाठी थोडस ओके आहे. ठीक आहे. पण नवीन ऑपॉर्च्युनिटी त्यांना पण येणार, कारण हे बेसिक 2026 गोज ऑन नंबर 1. ओके. नंबर 1चा परिणाम हा प्रत्येक मुलांकावर आहे. नंबर 1 म्हणजे नवीन सुरुवात, नवीन गोष्ट. सो ऑपॉर्च्युनिटी 4 वाल्यांना सुद्धा येणार आहे. अचानक धनलाभ व्हायचे चान्सेस 4 वाल्यांकडे जास्त आहेत, की लॉटरी लागली म्हणून लॉटरी खेळायला खूप जणांनी जाऊ नका. पण अचानक कुठलंही, की वडिलोपार्जितली गोष्ट मिळणं, अचानक पैसे मिळणं, असं सगळं होऊ शकतं. पण 4 वाल्यांनी ओव्हर इन्व्हेस्टमेंट मध्ये नाही झालं पाहिजे, कारण थोडीशी रिस्क पॅटर्न त्यांच्यासाठी आहे. 4 वाल्यांसाठी रेमेडीज मध्ये मी हे सांगू शकते की माइंडला थोडंसं खूप कंट्रोल केलं पाहिजे त्यांनी, की 4 वाले शांत बसत नाहीत, खूप ओव्हर थिंकिंग मध्ये असतात, सारखेच पळत असतात इकडं तिकडं. तर तसं न करता थोडंसं शांतपणा, फॅमिली सोबत टाइम घालवणं ही बेस्ट रेमेडी आहे त्यांच्यासाठी. 4 वाले ओव्हरऑल त्यांच्यासाठी चांगलंच आहे वर्ष. हे वर्ष सगळ्यांसाठी चांगलं आहे. मस्त. 5 वाले ऑलरेडी माझ्यामध्ये तरी भरपूर ऍक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे, पण कधी कधी त्यांनी थोडीशी रेस्ट पण केली पाहिजे असं मला वाटतं. आणि 5 वाल्यांनी रुटीनची व्यवस्थित काळजी घेतली तरी सफिशियंट आहे, की सकाळी उठल्यापासून एक पॅटर्न फिक्स पाहिजे. पॅटर्न जर बोलतं तर तुमची जेवणाची वेळ, झोपण्याच्या वेळा, एक्सरसाइज असेल तर डिसिप्लिन मध्ये राहणं हे 5 वाल्यांसाठी महत्वाचं आहे. जास्तीत जास्त त्यांनी ग्रीन कलर यूज करावा, की एखादा हँकी ग्रीन कलर वाला किंवा मोबाईलच्या मागे कव्हर लावतो ते ग्रीन कलरचं लावून टाकावं. ही बेस्ट रेमेडी आहे त्यांच्यासाठी. 6 ओके. 6 म्हणजे अतोनात पैसा कमवणार आहे ह्या वर्षी. सगळे 6 वाले भरपूर श्रीमंत होणार आहेत. ठीक आहे. पण सीन असा आहे, त्यांनी खर्च पण तेवढे दिसत आहेत, तर खर्चांवर कंट्रोल करणं महत्वाचं आहे त्यांच्यासाठी, की पैसे कमवतोय म्हणून मी पैसे घालवतोय सुद्धा, हे दोन्ही पॅटर्न दिसत आहेत 6 वाल्यांसाठी. सो त्यांनी ते थोडंसं केअरफुली डील केलं पाहिजे, की व्यवस्थित ठिकाणी विचार करून इन्व्हेस्टमेंट. हे 6 वाल्यांसाठी एक महत्वाची रेमेडी आहे. दुसरी, 6 वाल्यांनी रोज कुठल्याही देवीचा जाप केला तर खूप जास्त, म्हणजे महालक्ष्मीचा जाप केला तर खूप जास्त त्यांना फायद्याचं राहील. अगदी 108 जाप व्हायला 3 मिनिट लागतात. गाडीवर बसल्या बसल्या पण होऊन जातात. 6 वाल्यांचं पण आहे थोडक्यात वर्ष असं समजू. जास्त लकी आहे. छान. आणि नंबर 7 वाल्यांसाठी हे पण वर्ष चांगलंच आहे. 7 वाल्यांसाठी फक्त एक प्रॉब्लेम इथं दिसतोय, की ते पास्टला घेऊन जास्त विचार करणार आहेत ह्या वर्षी, की अरे मी रिग्रेट मूड, अरे यार मी तेव्हा ते असं नव्हतं करायला पाहिजे. सो ह्या थॉटमध्ये जायचंच नाही, कारण ते टाइम वेस्ट करणार आहेत तुमचा. सो यू हॅव टू बी व्हेरी फोकस. आणि 7 वाले खूप ओव्हर थिंकिंग लोक आहेत, खूप जास्त. तर त्यांच्या मेन पार्टनरनी हे समजून घेतलं पाहिजे, की अरे आपला पार्टनर जर अशाबद्दल बोलतोय की मी मागं हे केलं, हे नव्हतं करायला पाहिजे, तर त्यांचं मूड थोडा डायव्हर्ट करा. किंवा 7 वाल्यांसाठी बेस्ट रेमेडी, की रोज 25 मिनिट सकाळी मेडिटेशन, हे त्यांच्यासाठी बेस्ट रेमेडी. त्याच्यानंतर त्यांचं शरीर नीट राहील, मन नीट राहील आणि खूप इफेक्ट दिसायला लागतील त्याचे. आता 8 ओके. 8 वाल्यांसाठी थोडस ओके राहणार आहे. पण ह्या वर्षी जर 8 वाल्यांनी खूप डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी ठेवली तर एंड ऑफ द इयर, लाईक आफ्टर जून जुलै, त्यांना त्याचे सुंदर रिझल्ट मिळायला लागतील. पेशंटली डील करावं लागणार आहे 8 वाल्यांसाठी नक्कीच, कारण सूर्य आणि शनी ह्यांचं खूप जमत नाही. पण असं नाहीये, शनी अगेन उशिरा रिझल्ट देतात, पण जे देतात ते छप्पर फाड रिझल्ट असतात. त्यामुळं कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन ठेवून 8 वाल्यांनी काम केलं पाहिजे. एंड ऑफ द इयर खूप सुंदर रिझल्ट मिळून जातील. रेमेडीज 8 वाल्यांसाठी जर मी म्हणलं तर आपले जे रस्त्यावरचे डॉग्स असतात त्यांना रोज एक रोटी किंवा दही अशा कुठल्याही गोष्टी ते देऊ शकतात. बेस्ट रेमेडी आहे ते. तर 9 जो लास्ट आहे ना, 1 आणि 9 हे कॉम्बिनेशन न्यूमरोलॉजीचं सगळ्यात टॉप कॉम्बिनेशन मानलं जातं. सो 9 वाल्या लोकांसाठी, 9 वाले एक तर आधीच भरपूर आहेत, मीन्स ऍक्शन घेणारी लोक आहेत. पण सीन असं होतं की ऍक्शन घेण्यासोबत रागही आम्हाला खूप येत असतो. तर मेन त्यांचं तेच आहे की ऍक्शन तर तुम्ही घेतलीच पाहिजे. त्यासोबत रोज जिमला जाणं ही त्यांच्यासाठी बेस्ट रेमेडी आहे.
तर रोज जिमला गेले तर त्यांच्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा वाढणार आहेत. जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी मंगळवाल्यांना येणार आहेत. इन कॅश सुद्धा होतील हाफ इयर नंतर. पण त्यासाठी मंगळवारनी स्वतःचा राग कम्प्लीट कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे. जिम रेग्युलर, डिसिप्लिन मेंटेन आणि रोज हनुमान चालिसा त्यांच्यासाठी बेस्ट उपाय आहे. सो आफ्टर जून जुलै दे विल गेट गुड ऑपॉर्च्युनिटीज, मनी, एव्हरीथिंग वॉट एव्हर दे वॉन्ट. ग्रेट. हे सगळं जर पाळलं प्रत्येक नंबरवाल्यांनी तर 2026 अगदी सुकर जाईल. म्हणजे छान. म्हणजे एवढ्या गोष्टी जरी केल्या ना, म्हणजे त्यांना फक्त की कुठल्याही मुलांकाला आपलं माइंड स्वतःचं कंट्रोल केलं ना, बाकी सगळ्या गोष्टी ते आपोआप करू शकतात. आणि 2026 मोनिका तू म्हणाली तसं सूर्याचं आहे. हो. आणि अजून सूर्याच्या काय रेमेडी, की सूर्य सगळ्याच नंबर्ससाठी असणार आहे ऍप्लिकेबल ना. हो. तर सूर्याला प्रसन्न करण्यासाठी किंवा सूर्य चांगला व्हावा बलशाली पत्रिकेत, तर काय आहे तशा जनरल रेमेडी? सूर्य स्ट्रॉंग करण्यासाठी एक बेस्ट रेमेडी आहे, जेव्हा सूर्योदय होतो त्याच्यानंतर 40 मिनिटाच्या आत सूर्याला जल द्यावे. ही रेमेडी प्रत्येक जण फॉलो करू शकतं. आणि आमच्या दृष्टीने ही रामबाण रेमेडी आहे. ही एक गोष्ट करा, बाकी गोष्टीमध्ये कुठल्याही नंबर, कुठल्याही 1 ते 9 मध्ये कुणीही केलं तरी चालेल. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे, त्याच्या पुढे सरेंडर व्हा, बाकी सगळे ग्रह नीट होतील. पैसा आणि म्हणतो की पैसा आकर्षित करण्याचा किंवा व्यवसायामध्ये समृद्धी व्हावी किंवा कुठल्याही कामामध्ये हात घातल्यानंतर त्यातनं जास्त लाभ मिळावा, तर यासाठी ओव्हरऑल राशी वाईज नाही पण ओव्हरऑल काय एखादी रेमेडी आहे किंवा उपाय आहे हा केल्यानंतर हे होऊ शकतं? ओके. ओव्हरऑल काही उपाय असे असतात की पैसा येण्यासाठी तुम्ही मुंग्यांना आपलं गहूचा आटा आणि साखर ह्याचे मिक्स गोळे करून टाकले तर ते खूप इम्पॅक्टफुल आहे सगळ्या मुलांसाठी, सगळ्या नंबर्ससाठी, कोणीही करू शकतं. दुसरी गोष्ट, आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज तुम्ही हळद आणि परफ्यूम आणि मीठ ह्याचा यूज केला तर त्याचा लाईफवर खूप छान इम्पॅक्ट दिसायला लागतो. प्लस प्रत्येक मुलांकाचे कलर ठरलेले आहेत. जसं 1 नंबरसाठी ऑरेंजिश रेड हा कलर आहे, तर तो त्यांनी जास्तीत जास्त वापरला पाहिजे. 2 नंबरसाठी व्हाईट कलर हा जास्त वापरला पाहिजे. 3 नंबरसाठी येलो कलर, 4 नंबरसाठी येतो हा आपला निळा कलर. सो प्रत्येक नंबरचे जे कलर आहेत त्याचा यूज जास्तीत जास्त केल्यावर एवढी सुद्धा रेमेडी खूप स्ट्रॉंगली इम्पॅक्ट करते. फक्त लोक ते सिरियसली घेत नाहीत. खूप इझी आहे की जास्तीत जास्त तुम्हाला सूट होणाऱ्या कलरचे वेगवेगळ्या शेड्सचे शर्ट आणा, टॉप्स आणा, हँकीज यूज करा, सॉक्स यूज करा, बट यूज समथिंग. आता 5 आणि 9 नंबर वाल्यांनी क्युरिओसिटी असेलच आमच्यासाठी कोणते? ओके. 5 वाल्यांसाठी 5 वाला हा बुद्धीचा कारक आहे, बुध डॉमिनेटेड असतो, त्यांनी ग्रीन कलर जास्तीत जास्त यूज करावा. 6 वाल्यांसाठी व्हाईट आहे. 7 वाल्यांसाठी केतूचा असं स्पेसिफिक कलर असं सांगता नाही येत, कारण केतू हा मोक्षाकडे नेणारा ग्रह आहे, पण तरीही ऑरेंज कलर वगैरे आपण कन्सिडर करू शकतो, किंवा केतूवाल्यांसाठी व्हाईटही चालू शकतो. 8 वाल्यांसाठी जो आहे दॅट इज ब्लूइश, ग्रेइश, ब्लॅकिश हा कलर येतो. आणि 9 वाल्यांसाठी रेड, ऑरेंज हे कलर येतात. सो असे हे कलर फॉर्म्युला, कलर थेरपी जे म्हणतो, अगदी रोज हँकी कॅरी करणं तेवढं सुद्धा चालेल. आणि जनरल एक गोष्ट सांगते, व्हाईट कलर हा सगळ्यांना सुटेबल आहे ओव्हरऑल. सो रोज तुम्ही व्हाईट कलर काही ना काही यूज केला तरी छान इम्पॅक्ट यायला लागतात. फक्त अवॉइड करायचे ब्लॅक आणि रेड कलर जास्त प्रमाणात यूज नाही करायचे, ते थोडासा राग वाढवू शकतं आपल्यामधला, तर ते थोडे अवॉइड करावेत. ते सगळ्यांना नाही सूट होणार. ब्लॅक अँड रेड. ओके. बाकी राशीनुसार, राशी नाही म्हणून आपण नंबरनुसारच फायदा होईल. राशीनुसार, नंबरनुसार होणारच ते. हो. आता प्रत्येक नंबरसाठी आपण लकी कलर कोणता असतो आणि हे वर्ष साधारण 2026 कसं जाईल हे केलं, पण 1 ते 9 हे नंबर जे आहेत स्वभाव कसा असतो, थोडा बहुत नंबरचा काही किंवा त्याचा इम्पॅक्ट असतो. 1 नंबर आहे तर त्याचा असा असणारच, 3 नंबर आहे असे काही त्यांचे असतात की हे असेच असणार. राईट. 1 नंबर आहे जो मोस्टली फेमस आहे त्यांच्या कॉन्फिडन्ससाठी. मी म्हणजे राजा. ठीक आहे.
पण ते तसेच असतात आणि त्यांच्याकडे लिडरशिप क्वालिटी ही तेवढी सुंदर असते. म्हणजे ते फक्त सगळ्यांना घेऊन चालतात. मी राजा असलो तरी ते तेवढे नॉलेजेबल असतात म्हणून ते मी राजा असतात. आणि जेव्हा एखादा चुकतो ते गाईड सुद्धा करतात. तर 1 नंबरवाला खूप कॉन्फिडंट असतात, हुशार असतात. आणि मोस्टली 1 नंबरवाले आपण बघितले गेले जे बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त आहेत. आता आपण बोलू 2 नंबर बद्दल. तर ते थोडेसे इमोशनल ड्रिव्हन आहेत. सो काउन्सिलिंग हा प्रकार 2 नंबरवाल्यांकडे जातो, की थोडे इमोशनली ड्रिव्हन आहेत ते लोक. दुसरा आता 3रा नंबर आला 3 नंबर. ठीक आहे. 3 नंबर हा गुरुचा नंबर आहे. एखाद्या जर वाट चुकलेला असेल तर त्याला योग्य मार्ग दाखवणं हे गुरुचं काम असतं. असं बोलतात की 1 नंबर फक्त गुरुसमोर झुकतो, बाकी कुणासमोरच झुकत नाही. तर गुरुचं मार्गदर्शन हे आयुष्यात सगळ्यात महत्वाचं आहे. प्रत्येकाला आपापला एक गुरु तरी असावा. ही 3 नंबरवाल्यांसाठी बेस्ट रेमेडी आहे. गुरु हे गायडन्स करत असतात. तर ते कधीच ना चुकीचं गाईड करत नाही. तो त्यांचा स्वभाव झाला आता, की तुम्ही त्यांच्याकडे गेला, तुम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि डोळे झाकून ते फॉलो करा. 4 नंबर आला राहूचा. राहू थोडा उलटा पलटा काहीतरी सांगू शकतो म्हणजे, पण राहूचा स्वभाव असा असतो की स्ट्रगल देईल पण अचानक पैसा देईल, अचानक फेम देईल. राहू तुम्हाला खूप पदोपदी चेक करत असतो, की राहू स्वभावाची लोक जी असतात ना ती थोडस त्यांचं मूड स्विंग्स होत असतात अशी असतात. राहिली गोष्ट आता 5 नंबरची. 5 नंबर म्हणजे अतिशय बुद्धिमान लोक. त्यांच्याशी तुम्ही खोटं बोललात की त्यांना ते एका सेकंदात कळतं, अच्छा तुम्ही खोटं बोलताय का. त्यांच्याकडे ती तेवढी तल्लख बुद्धी असते. त्यांच्याशी कधी खोटं बोलू नये पहिली गोष्ट. किंवा ते तुम्हाला गाईड करताना थोडं प्रॅक्टिकलीच गाईड करणार, ती लोक इमोशनली जास्त गाईड करणार नाही. 6 नंबर बद्दल बोलायचं झालं तर छान राहायला आवडतं, छान दिसायला आवडतं. सगळा खर्च ते लुक्सवर करू शकतात. ब्रँड रिलेटेडच गोष्टी पाहिजेत. 6 नंबरवाल्या मुली किंवा मुलं जास्त ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये आपल्याला दिसतात आणि ते सुंदरही असतात 6 नंबरवाले. फक्त की खर्च थोडे जास्तच करत असतात, तेवढं कंट्रोल करता आलं पाहिजे. आता 7 नंबर बद्दल बोलायचं झालं तर कम्प्लीट रिसर्च ओरिएंटेड माइंड. 7 नंबरवाले हुशार असतात, खूप हुशार असतात. त्यांचा तो एक स्वभाव असतो की डीप मध्ये जाऊन एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा. वरवरचा अभ्यास आम्हाला चालत नाही. सो आम्ही डीप मध्ये जाणार, तळाला जाऊन. जे मोस्ट रिसर्चर आहेत ते 7 नंबर मध्ये येतात. राहिली गोष्ट आता 8 नंबरची. 8 नंबर हा म्हणजे सांगायचं गेलं तर फार जास्त राईट आणि रॉंग बघणारा आहे. त्याला तुमचं व्यक्तिमत्व म्हणा, तुमचा स्वभाव म्हणा हा व्यवस्थितच एक्सपेक्ट असतो, की 8 नंबरवाला चुकीचं गाईड करत नाही, चुकीचं वागत नाही. नीतिमत्ता खूप स्ट्रॉंग असते. तर तो एक प्लस पॉइंट आहे. खूप लोकांना 8 नंबर डील होत नाही कारण तो इटसेल्फ अ व्हेरी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आणि रूल्स रेग्युलेशनच्या बाहेर जाणं त्यांना आवडत नाही. 9 नंबर बद्दल बोलायचं झालं तर खूप जास्त 9 नंबरवाले लोक पण सक्सेसफुल आहेत कारण ते खूप ऍक्शन घेतात. ते शांत बसणार नाहीत कुठेही. रेस्ट केली बस झालं, उठा आणि पडा. त्यांनी व्यवस्थितपणे त्यांचा दिवसाचं जे काही टाइम टेबल फॉलो करणं, एक्सरसाइज करणं, ते तेवढी एक रेमेडी की त्यांना खूप सक्सेसफुल बनवते. सो तो त्यांचा स्वभाव आहे. पण राग येणं हा सुद्धा खूप मोठा एक दोष आहे. कारण स्वतःचा राग हा स्वतःचं पण नुकसान करतो आणि पुढच्याचं पण नुकसान करतो, दोन्ही नुकसान करतो. पण 9 नंबरवाले हे सगळ्यात जास्त गुड ह्युमन बिंग असतात. की राग येतो ठीक आहे, सोडून द्या, तुम्ही थोडंसं इग्नोर करा, पण हातातलं सगळं काही द्यायची जर कोणाची कॅपॅसिटी आहे तर ती 9 नंबरवाल्याची. तू तुझं पोट भर, मी माझं बघतो. असे हे मुलांचा राजाच म्हणू आपण. हो, 9 नंबर. प्रत्येक नंबर मध्ये एक प्लस पॉइंट आहे, एक मायनस पॉइंट आहे. देवानी सगळ्यांनाच तसंच बनवलं आहे. मोनिका, आता एवढं म्हणजे तू गाईड करत आहेस, नंबरवर झाला आपला बोलतोय, पण 2026 कोणत्या नंबरचा प्रभावी राहील हे प्रेक्षकांना सांगून टाकू. 2026 हे 1 नंबरसाठी, 3 नंबरसाठी, 5, 6 आणि 9 याच्यासाठी सुपर बेस्ट आहे. आणि त्यातही टॉप मोस्ट हे 3 वाल्यांसाठी, की
जे काही आयुष्य घडवायचं ह्या वर्षात घडवून घ्या सगळ्या 3 नंबरवाल्यांनी. या नंबरचे प्रेक्षक खुश होतील. आम्ही आधीच रेवेनी सांगितलं. नाही, अगं 3 नंबरवाल्यांनी खूप स्ट्रगल पण केलंय. म्हणजे ना त्यांचं स्ट्रगल लाईक इट्स बिंग लास्ट 3 इयर्स ते स्ट्रगल करतायत 3 नंबरवाले. तर ते म्हणतात ना की आतापर्यंत तू केलेलं हार्डवर्क आता दाखव तू काय केलंय. ते वर्ष आहे हे 2026 3 वाल्यांसाठी. आणि असं पण आहे की जसं मी म्हणलं की 1 नंबरवाले फक्त 3 नंबरवाल्यांपुढेच झुकतात. आपल्याकडे गुरु हे सगळ्यात मोठ्या लेवलला ठेवले आहे. त्यामुळे आपण असं म्हणू की 3 नंबरवाल्यांसाठी हे बेस्ट आहे की सगळ्यांनी जे बोलतात म्हणजे ऍक्च्युली जे गुरु आले त्यांनी पण 3 नंबरवाले नॉलेज वाढवा, व्यवस्थित गाईड करा लोकांना, हेच तुम्हाला फळ देणार आहे. मी करत नाही बसायचं इथे. तुम्ही दुसऱ्यांसाठी काय करू शकता, कारण गुरुपद तेव्हाच मिळतं जेव्हा तिथं सॅक्रिफाईस चालू होतं. अगदी. 2026 मध्ये काय प्रेडिक्शन आहेत आणि गुंतवणूक कशात करायची? राईट. 2026 जर आपण जागतिक लेवलला बघितलं तर उलाढाल करणार आहे. पॉलिटिक्स मध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल दिसती आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये एक उलाढाल दिसती आहे की खूप जास्त नवीन सुंदर मूवीज तुम्हाला यावर्षी बघायला मिळतील. पॉलिटिक्स मध्ये थोडे चेंजेस जास्त दिसतील. दुसरी गोष्ट, चायना आणि पाकिस्तान थोडस त्रास देऊ शकतं यावर्षी. हे सुद्धा प्रेडिक्शन यावर्षी दिसत आहेत, कारण चायना इटसेल्फ अ नंबर 1. सो ते थोडं स्ट्रॉंग झालं आहे आपल्यापेक्षा. आणि आत्ताच अल्दो पॉलिटिक्स जे काही चालू आहे तिथं चायनानी परत काहीतरी शो करणं चालू केलंच आहे. सो हे वर्ष इंडियाने तेवढं बघितलं पाहिजे की आधीपासूनच केअरफुली डील करा ह्या दोन्ही, पाकिस्तानशी सुद्धा चायनाशी सुद्धा. बाकी सगळं ओव्हरऑल ओके दिसत आहे. एखादं पॅन्डेमिक किंवा असं काही आपत्ती येऊ शकते? नाही, असं एवढं सिरियस काही दिसत नाहीये. पण हा, पॉलिटिक्स आणि ग्लॅमर मध्ये किंवा आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये उलाढाली आहेत, बऱ्याच आहेत त्या. आणि जर इन्व्हेस्टमेंटचं बोलताल तर यावर्षी गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त केली पाहिजे. यावर्षी लोन नाही घेतले पाहिजेत, कमीत कमी. ऑल्दो सगळ्या मुलांकानी लोन कम्प्लीट अवॉइड करायचे. गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट चालेल. दुसरी गोष्ट, कोणी जर ट्रेडिंग करत असेल तर शेअर मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट चालू होऊ शकतात. 2025 मध्ये चांदी जशी तेजीत गेली तसं सोनं आहे 2026 हो, सोन्याची सोन्याची. गुंतवणूक लाभप्रद ठरू शकते. सोनं किंवा जसं असं की पितळ, ब्रॉन्झ, एनिथिंग विच इन्क्लूड येलो कलर, ओके, ते तुम्हाला फायद्याचं देऊ शकेल सूर्याचं असल्यामुळे. हो. आणि रिअल इस्टेट मध्ये काही उलाढाली दिसत आहेत का? भाव वाढ, हो काही हो असे कोलॅप्स होत? रिअल इस्टेट मध्ये भाव वाढणार आहेत. भाव वाढायची शक्यता खूप जास्त आहे. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट त्यातही फायदेशीर ठरू शकते. थोडक्यात 2026 चे इन्व्हेस्टमेंट इयर असं म्हणू आपण. हो, नक्कीच. म्हणजे मी म्हणलं ना की 2026 हा 1 नंबर सगळ्यांसाठीच आहे. कोणीच मागे इथे राहणार नाहीये. प्रत्येक जण एक आपली व्हॅल्यू वाढवणारच आहे. रिअल इस्टेट मध्ये ही व्हॅल्यू दिसेल तुम्हाला. थोडक्यात 2026 आपण आतापर्यंत पाहिलं, सूर्याचं आहे नंबर 1, 6, 9 आणि मला वाटतं 7 ह्या नंबरसाठी कशात इन्व्हेस्टमेंट करायची हे पाहिलं आपण. गोल्ड तेजीत असेल, रिअल इस्टेट तेजीमध्ये असेल. न्यूमरोलॉजी पाहत असताना एक मोठी गोष्ट येते, म्हणजे ज्यावर जास्त भर दिला जातो, लोगो, जो बिझनेससाठी पण खूप उपयुक्त आहे. हा असा लोगो किंवा साईनच बिझनेससाठी आहे. कुठला लोगो निवडल्यानंतर बिझनेस चांगला होतो किंवा कशा पद्धतीने निवडला जातो? राईट. लोगो हा खूप जास्त इम्पॅक्ट करतो प्रत्येक एका कंपनीचा, त्याच्या ब्रँडिंगवर. नॉर्मली लोगो निवडताना काही गोष्टी बघितल्या जातात की कंपनी कुठल्या गोष्टीमध्ये आहे, इट्स अ सर्व्हिस इंडस्ट्री और प्रॉडक्ट इंडस्ट्री, हे चेक केलं जातं. प्रत्येक इंडस्ट्रीसाठी काही एक पॅटर्न ठरलेले आहेत. जसे आम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीचे नावं चूज करताना सर्टन अल्फाबेट चूज करतो, तसं सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी आम्ही लोगो चूज करताना पण सर्टन कलरला प्रेफरन्स देत असतो. फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊया की स्टारबक्सने आता रिसेंटली त्यांचा जेव्हा लोगो चेंज केला, ते कम्प्लिटली शिफ्टेड टू ग्रीन कलर. इव्हेंच्युअली तो ब्राऊन होता. सो जसं ते ग्रीन कलर कडे शिफ्ट झाले, त्यांची ग्रोथ खूप जास्त ग्लोबल लेवलला व्हायला लागली.
सो असं म्हटलं जातं किंवा असं आम्ही मानतो की ग्रीन कलर हा खूप ग्रोथ देतो. पण प्रत्येकाच्या बर्थडेनुसार लाईक तुम्ही जर ओनर आहात तर तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचा मुलांक भाग्यांक हे सुद्धा बघावं लागतं. तर त्यानुसार तो साधारण ब्ल्यू, ग्रीन, ऑरेंज आणि व्हाईट हे कलर खूप ग्रोथ देणारे आहेत. लोगोचा पॅटर्न सुद्धा एक बघावा लागतो की अपवर्ड्स गोईंग आहे का, त्याच्यावर अपवर्ड्स चार्ट आहेत का, असे बरेच सिम्बल्स असतात जे लोगोमध्ये यूज केल्यावर ते खूप जास्त बिझनेसला ग्रोथ देतात. असे एन्शियंट लोगो सुद्धा आहेत की स्पायरल, खूप लोकांना माहिती नाही की स्पायरल सुद्धा लोगोमध्ये टाकलं तर ते खूप ग्रोथ देत असतं. ते एन्शियंट आहे. हो हो. किंवा आपण असं म्हणू की जे असतं की अपवर्ड जाणारी कुठलीही डोंगर जसा असतो आपला तसं, किंवा लाईन जशी असते, किंवा आपले शेअर मार्केटचे जे ग्रोथ दाखवली जाते तशा लाईन्स असतात, चार्ट्स असतात, ते सगळ्या अपवर्ड जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ग्रोथ देणाऱ्या असतात. सो लोगो डिझाईन करताना बरेच सिम्बल, बरेच कलर, ओनरचा नेम नंबर, किंवा ज्या दिवशी कंपनी लॉन्च केली त्या दिवशी कुठला लाईक डेट होती, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे ग्रीन कलर, व्हाईट कलर, ऑरेंज कलर हे बरेच सक्सेस देऊन जातात लोगो मध्ये. लोगो कशा प्रकारचे असावेत असे तुम्ही सजेस्ट करता? लोगो हे सगळ्यात साईन त्यातले मी जसं म्हणलं की अपवर्ड जाणारी 30-40 डिग्रीज मधली कुठलीही गोष्ट, मग ती लाईन असू दे, मग ते आपण हे बोलतो की चार्ट्स असतात, जसे शेअर मार्केटचे चार्ट असतात ते सुद्धा चालू शकतात, किंवा एन्शियंट लोगोज जे म्हणतात की एक लक्ष्मी नारायण लोगो, एक खूप फेमस आहे. तर तुम्ही मोनिका वाडकर वेबसाईट बघितली तर मी तिथं लक्ष्मीनारायण लोगो यूज करते. तो एन्शियंट मानला जातो आणि मी स्पिरिच्युअल असल्यामुळे आय फॉलोज दोज थिंग्स. तर एन्शियंट लोगो सुद्धा खूप आहेत जे ग्रोथ देतात. खूप कमी जणांना माहिती आहेत. बिंग ऍस्ट्रोलॉजर ते माहिती आहेत. सो बिंग अ रिसर्चर मी कायम हेच करते की नेम नंबर प्लस माझे एन्शियंट लोगो सगळे लोकांसाठी किती बेस्ट वर्क करू शकतात त्या बेसवर मी देते. आणि ऑल्दो मी कुंडली चेक करूनच लोगो डिझाईन करते की त्यांचे लकी कलर्स, त्यांचे लकी नंबर्स हे बघून मी लोगो लोकांना देत असते. एन्शियंट लोगो आता सांगितलंस तू, तर एन्शियंट लोगो कोणते आहेत? एक 2-3 सांगता येतील आपल्याला? मी जसं म्हणलं की लक्ष्मीनारायण एक आहे, स्पायरल हा एक एन्शियंट लोगो आहे. स्टार्स मध्ये खूप जास्त प्रकार जातात एक एन्शियंट्स मध्ये. एन्शियंट बघायला गेले तर इट्स मोर दॅन 100 टाइप्स ऑफ लोगोज आर देअर. मला वाटतं इन्फिनिटी साइन यूज करतात. सो 100 टाइपच्या वरती एन्शियंट लोगो आहेत, प्लस मॉडर्न लोगो आहेत, बरेच आहेत. 2011 नंतर खूप कंपन्यांनी लोगो चेंज केले. तोपर्यंत लोगोचं सायन्स बरंच डेव्हलप झालं. म्हणजे मोठमोठ्या तर बऱ्याच कंपन्यांनी लोगो थोडे आता बदलायला लागलेत ते. हो, म्हणजे कलरही मॅटर आणि साईन. येस, तेवढंच. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोको कोला आधी कम्प्लीट ब्लॅक होतं, त्याच्यात ना ब्लॅक शेड सुद्धा जास्त होते. आता ते जरा रेडिश कडे आलेत, त्यांनी ब्लॅकिश शेड काढून टाकला आहे. तर बॅकग्राऊंड पूर्ण व्हाईट आहे त्यांचं मोस्टली, आधी ब्लॅक होतं. सो असे खूप चेंजेस लोकांनी आता करायला लागले आहेत. तर माझ्या दृष्टीने जेव्हा आपण कंपनी नवीन स्टार्ट करतो, लोगो डेफिनेटली नॉलेजेबल पर्सन कडून बनवून घ्यावा. तो खूप जास्त ग्रोथवर इम्पॅक्ट करतो. आधी वेल डिझाईन लोगो करून घ्यावा, ऍस्ट्रोलॉजर कडून म्हणा. एक्झॅक्टली. म्हणजे लोगो डिझायनर इज डिफरंट टॉपिक. ती लोक वेगळी असतात, पण गायडन्सने जसं सजेशन की काय कुठला कलर मी यूज केला पाहिजे, कुठला पॅटर्न यूज केला पाहिजे, सिम्बल कुठला यूज केला पाहिजे, कुठला अल्फाबेट्स यूज केले पाहिजे किंवा नाही यूज केले पाहिजे, हे सगळं जेव्हा तुम्ही एक गायडन्स घेता आणि नंतर डिझायनर कडून तो लोगो करून घेता, दॅट विल बी मोर गुड. लाईक इट गिव्ह यू गुड ग्रोथ. ओव्हरऑल सांगायचं म्हणजे लोगो डिझाईन करताना कुठले असे कलर आहेत म्हणजे की हे टाळले पाहिजेत? ब्लॅक तर आपल्याला माहिती, पण असं काय की हे कॉम्बिनेशन नसावं. राईट. ब्लॅक तर एक आहेच, थोडा ग्रेश आहे,
रेड पण डार्क रेड Red. खूप सजेस्ट नाही करत. हम्म. म्हणजे although काही लोकांसाठी रेड लकी असतो, पण तोही एका काही प्रमाणात चालेल, किंवा तो बॅलन्स व्हाईटला करणारा असेल तर चालेल. तो बॅलन्स समवॉट ग्रीन व्हाईट थोडे शांत करणारे कलर आहेत, पण रेड जास्त स्ट्रॉंग आहे. हम्म. सो कमी प्रमाणात रेड चालेल. ऑरेंजिश रेड तिथं जरा जास्त वापरा. ऑरेंज फेम देतो. Okay. तुमचा बिझनेसचा पॅटर्न काय आहे? जर तुमचा पॅटर्न खूप जास्त इफ यू आर इन टू टीचिंग थिंग, कन्सल्टेशन थिंग, ओव्हर देअर ऑरेंज कलर मी प्रेफर करेल. हम्म. कारण ऑरेंज हा गुरुचा कलर आहे, येल्लो ऑरेंज. तर तिथं तो येल्लो कलर चालेल. आणि मीडिया किंवा अदर इंडस्ट्रीज त्यांच्याला इंडस्ट्रीमध्ये मग मी दुसरं असं म्हणेल की प्रोडक्ट इंडस्ट्री, सर्व्हिस इंडस्ट्री. मीडियाचं जसं म्हणायला गेलं तर आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जातो. तर सर्व्हिस इंडस्ट्रीचा कलर असा फिक्स आम्ही अजून ठरवलेला नाहीये. ठरवलेलं नाही म्हणजे बिंग अ न्यूमरोलॉजिस्ट अँड रिसर्चर, पण अल्फाबेट्स ठरवले जातात. विच अल्फाबेट्स इज मोर सुटेबल फॉर सर्व्हिस इंडस्ट्री. हा, सो त्याचा यूज त्या लोगोमध्ये झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल G is more suitable for a service industry. So something logo is like G. असं काही करू शकतो का आपण? तो विचार करून आम्ही तसे लोगो क्रिएट करत असतो. कलरचं असं तेवढं काही नाही. नाही, कलर मी सांगेल की थोडासा रेड आणि ब्लॅक ग्रे डार्क साइड, इवन शेड्स, अल्फाबेट्स असतात त्याच्या मागे त्याची शेड दाखवली जाते. नका दाखवू ती मागची शेड्स अवॉइड करा. म्हणजे सावली जी म्हणतो अल्फाबेट्सची जी पडते ती नको. सो जास्तीत जास्त ब्राईट कलर हे युज करावे. येस येस येस. आणि पेस्टल कलर जास्त चांगले असतात. खरं सांगायला गेलं तर आपल्याकडे फार डार्क कलर युज करायची सगळ्यांना सवय, तर थोडस ते लाईट कडे राहावं. म्हणजे कन्सिस्टन्सी, चलो हळूहळू ग्रोथ होईल, पण ती लॉंग टर्म असेल. ओके, ती पण मॅटर हो हो हो. कलर वरती आणि लोगो वरती. येस येस. जिमॉलॉजी सुद्धा तेवढेच इम्पॅक्ट पाडतं. ऍस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरॉलॉजी सोबत ते सुद्धा एक सायन्स आहे. आणि आपण पाहतो की बऱ्याच लोकांना रेफर केलं जातं की तुम्ही पाचू वापरा किंवा म्हणजे माणिक्य रत्न वापरा. जिमॉलॉजी हे काय आहे शास्त्र आणि कुठून आलं असंही आपण पाहू. आणि तुम्ही कसं सजेस्ट करता लोकांना की हे जेम्स वापरले पाहिजेत? म्हणजे मुलांक आहे तिथे उपयुक्त ठरतो का पत्रिकेवर? जेमोलॉजी अगेन कम्प्लीट अ सायन्स. खूप लोकांना असं वाटतं अरे काय घालायचं त्याने काय फरक पडतो, पण बिईंग अ रिसर्चर ही माझी क्युरियोसिटी होती हे कसं वर्क करतं. म्हणजे मी पुढच्याला सजेस्ट करायच्या आधी मला हे माहिती पाहिजे हे काय काम करणार आहे. सो मी जेमोलॉजिस्ट असल्यामुळं मी हे ठामपणे सांगू शकते की प्रत्येक जेम तुमच्या लाईफवर 100% इम्पॅक्ट करतो. राईट जेम राईट डायरेक्शनने इम्पॅक्ट करणार, रॉंग जेम रॉंग डायरेक्शनने इम्पॅक्ट करणार, पण इम्पॅक्ट हा होणार. प्रत्येक जेम हा अलाइव्ह असतो. फॉर एक्झाम्पल आपण लहानपणी सायन्समध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन ह्याचा अभ्यास केलेला आहे. प्रत्येक जेम मध्ये इलेक्ट्रॉन ऍक्टिव्ह असतात किंवा आपण ते ऍक्टिव्ह करतो सनलाईट मध्ये ठेवून. प्रत्येक जेम हा काही ना काही आपल्याला देत असतो. जेम मध्ये ट्रान्सफर होणारी लाईट ही आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होत असते, त्याने केमिकल्स बनत असतात. अशा बऱ्याच टेक्निकल किंवा सायंटिफिक गोष्टी आहेत. तर प्रत्येक जेम हा इम्पॅक्ट करतो. दुसरी गोष्ट की जेम कसे आम्ही ठरवतो. आम्ही मोस्टली कुंडलीनुसार जेम्स ठरवतो. हा, तर कुंडलीमध्ये तुमचे कुठले ग्रह, आता फॉर एक्झाम्पल काही क्लायंट येतात ज्यांना करिअरमध्ये ग्रोथ हवी, ठीक आहे, तर करिअरसाठी ग्रोथ देणारे ग्रह आहेत 2 नंबरचं म्हणा, 10 नंबरचं घर म्हणा, 11 नंबरचं. तर तिथे कुठले ग्रह आहेत, ह्याच्याकडे कुठला प्लस पॉइंट आहे नाहीये, हे सगळं बघून जेम्स ठरवले जातात. आयडियली मी 2 जेम्स तरी सजेस्ट करते. आणि मी आतापर्यंत असं पाहिलंय की 2 वर्ष आधी कन्सल्टेशनच्या वेळेला मी जेम्स कधीच सजेस्ट करत नव्हते. जेव्हा रिसर्चचा अभ्यास करता करता मी जेम रिसर्चची बुक्स मागवले किंवा आपल्या फाईल्स मागवल्या, तेव्हा मला कळलं की खूप सुंदर इम्पॅक्ट किंवा खूप फास्ट इम्पॅक्ट हे जेम्समुळे लोकांना मिळाले. सो पहिले 2-3 वर्ष मी सजेस्ट करत नव्हते, पण नंतर मी सजेस्ट करायला लागले. आणि त्याच्यानंतर माझ्या क्लायंटनी लिटरली 3-3 दिवसात रिझल्ट येत आहेत मला, असं सांगितलं मला. सो जेम्स खूप थोडा कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे, कारण
मार्केटमध्ये खूप जास्त डुप्लिकेट जेम्स आले आहेत. अल्दो जसं मी सांगितलं, मी जेमोलॉजिस्ट आहे. ह्याच्याकडे मेन वळण्याचं कारण हे असंच आहे की काही ठिकाणी मी फसले गेले की लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, येतात, पण पुढच्या व्यक्तीनं काही वेळेला डुप्लिकेट दिलं. जेव्हा ते जाणवलं हे डुप्लिकेट आहे, तेव्हा तिथं हताश आणि निराश न होता आय हॅव टू वर्क ऑन दिस, हा ऍटिट्यूड मी डेव्हलप केला की जेव्हा माझ्यापर्यंत माझी लोक येत आहेत ती आता माझी फॅमिली झालेत आणि माझ्या फॅमिलीची काळजी घ्यायची जबाबदारी पूर्ण माझी आहे. सो मी पीएचडी करता करता जेमोलॉजी केलं. ते मला बरंच अवघड जात होतं कारण टाइमच मॅनेज होत नव्हतं. पण मला हे कळलं जेमोलॉजी खूप सुंदर गोष्ट आहे. तुम्ही योग्य जेम वापरल्याने तुमच्या आयुष्यातला खूप स्ट्रगल कमी होतो. तर हा प्रॉब्लेम आहे, तो खरा आहे का खोटा ओळखायचा कसं, तोही प्रॉब्लेम आहे, जसं तुम्ही आता म्हणाले. राईट. जेम ही आयुष्यातली एक खूप इम्पॉर्टंट इन्व्हेस्टमेंट आहे. तुमचे जेम तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी देणार आहेत, तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी देणार आहेत. तर कुणाच्या राईट सल्ल्याशिवाय फक्त रील बघून लोकांनी जेम्स अजिबात वापरू नयेत. ट्रेंड आहे सध्या. नाही, हे खूप चुकीचा ट्रेंड आहे कारण आयुष्यात खूप प्रॉब्लेम देऊ शकतात. म्हणजे जेम्स हे कम्प्लीट, जसं मी तुम्ही आधी विचारलं, मी कुंडली बघून सांगते. मी फक्त न्यूमरोलॉजीच्या बेसवर सांगत नाही, मी 4 वेळा व्हेरीफाय करते की माझ्या हातून काही चुकीचं नको व्हायला की व्यक्तीच्या आयुष्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट गेला पाहिजे, असं नको. तर त्यामुळं हे कायम तुम्ही एखाद्या गायडेड पर्सनकडे जाऊनच घेतले पाहिजे. दुसरी गोष्ट, जेमोलॉजिस्ट खूप इम्पॉर्टंट असतात. ऍटलिस्ट त्यांना जाऊन विचारा की हा रत्न आहे व्यवस्थित नाहीये. फॉर एक्झाम्पल जर आपण पाचू घेतलं, पाचूचे नॅचरल सबस्टिट्यूट येणार आहे, नॅचरल, ठीक आहे, जे नॅचरली अवेलेबल आहेत, विच इज कॉल्ड ॲपेटाइट, जेड, असे काही नॅचरल सबस्टिट्यूट आहेत जे नॅचरल आहेत. लोक म्हणतात चालून जाईल, ह्याच्यात पण तेच केमिकल आहे, त्याच्यात पण केमिकल, दॅट इज डुप्लिकेट ना. त्याला एमराल्ड नाव नाहीये, त्याला पाचू नाव नाहीये ना. प्लस सिंथेटिक जेम्स खूप जास्त मार्केटमध्ये आलेत. लोक विचार करतात अरे 3-4 हजारात मिळतं, मी घेऊन टाकतो. तिथं ते खूप मोठा मार खातात. तोच इम्पॅक्ट येईल असं वाटतं, हाही हिरवा तोही हिरवा. नाही, अजिबात तसा इम्पॅक्ट येत नाही. कारण काही संस्कार पृथ्वीच्या गर्भाने जर एखाद्या गोष्टीवर केलेत तर ते बट ऑब्वियस केमिकल लॅब मध्ये होऊ शकत नाही. आणि आपण जे नेचरवर डिपेंड राहू शकतो ते आपण कुठल्याही माणसावर डिपेंड नाही राहू शकत. सो हा, नॅचरल ओरिजिनल जेम घालणं ही छान इन्व्हेस्टमेंट आहे. त्याने तुमच्या लाईफमध्ये 100% गॅरंटेड सुंदर रिझल्ट येणार. फक्त काय होतं ना, आपण एकदा घेताना त्याची कॉस्ट बघतो, अरे बाबा हा 20,000चा मी कसं घेऊ, पण हेच 20,000चं जेम तुम्हाला पुढचे 50-60 वर्ष वापरायचं आहे. हे 20,000 तुम्हाला कधी 20 लाख कमवून देणार आहेत ह्याची तुम्हाला आता आयडिया येत नाहीये, जी आम्हाला येते. सो त्यामुळं की व्यवस्थित व्यक्तीकडून जे रिसर्चर आहेत, रिसर्चर इन द सेन्स ऍस्ट्रोलॉजर, न्यूमरोलॉजर, की ते कुठले गाईड करतायत त्यांच्याकडे जाऊन, प्लस जेमोलॉजिस्टच्या ह्याने. प्रश्न फक्त पैशाचा नाहीये, तुमच्या लाईफवर इम्पॅक्ट यायचा आहे. त्यामुळे ते जास्त सिरियसली घ्यावं. आणि डुप्लिकेट मार्केट खूप प्रमाणात वाढलं आहे. आम्ही सुद्धा रोजच्या रोज आमच्याकडे लॅब टेस्टला येतात, 10 मधले 5 डुप्लिकेटच असतात. सो बघूनच वाईट वाटतं की लोकांना खूप फसवलं जात आहे. 2 पैसे एक्स्ट्रा तुमचे सुद्धा जाऊ दे, माझे सुद्धा देऊ दे, पण रिअल ह्याचं समाधान आहे. पण हेच 5,000 0 रुपयाला गेलेत, ते जास्त वाईट वाटतं. त्यामुळं स्वस्त जेम 3,000 मिळतात, 5,000 मिळतात असं नाही जावं. तुमची लाईफ इतकी स्वस्त आहे का ह्याचा तुम्ही विचार करावा. सर्टिफाईडच घ्यायला पाहिजे तज्ञांकडे. एक्झॅक्टली. किंवा सर्टिफिकेशन कॉस्ट पण आता बऱ्याच वाढल्या आहेत की 500 रुपये वगैरे असे सर्टिफिकेशनचे कॉस्ट घेतात, 800 रुपये. पण जर तुम्हाला माहिती अराउंड समवन इज जेमोलॉजिस्ट किंवा ज्यांच्याकडे गायडन्स घेत आहे त्यांच्याकडे जाऊन बघावं, किंवा सर्टिफिकेशन करू शकता तर डेफिनेटली करावं. म्हणजे मी स्वतः जेमोलॉजिस्ट असून की मी जेमोलॉजिस्ट आहे, तू बाबा हा घे मी देते म्हणून मी असं करत नाही. मी व्यवस्थित सर्टिफाईड करूनच देते, कारण हा विश्वासाचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे. तर सर्टिफिकेशन करून घेतलेलंच बरं. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे असं म्हणू आपण, की खरा घेतला जेम तर तेवढा लाईफ टाइम खूप पटीने रिटर्न्स देणार आहे तो, खूप पटीने. म्हणजे
आय सजेस्ट टू एव्हरीवन गो फॉर अ जेम्स, कारण ती वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि लाईफ टाइम तुम्हाला त्याचे रिटर्न्स येत राहणार आहेत काय सगळ्यांनाच. हे एक्सपायर होत नाहीत जेम्स. कधीच नाही, कधीच नाही. आणि जसं म्हणलं जातं की ऍस्ट्रोलॉजीमध्ये काही रेमेडी रोज उठून करायच्या, तेव्हा त्याचे इम्पॅक्ट येणार आहेत. बरोबर. सो न्यूमरोलॉजी का आवडतं मला सगळ्यात पहिलं, की एकदाच तर करायचंय ना, करून टाकूयात. आणि सोपं आहे. सोपं आहे. म्हणजे मोबाईल नंबर एकदाच चेंज करायचा आहे, सिग्नेचर एकदाच चेंज करायचे, जेम्स एकदाच घालायचे, आणि हे आयुष्यभर सुंदर रिझल्ट देणार आहे. म्हणजे लोकांनी एवढं काम केलं ना स्वतःवर, आयुष्यातले 50% प्रॉब्लेम ते तिथंच संपवतात त्यांचे. एखादं असं काही उदाहरण आहे का की खरा जेम्स वापरला आणि बऱ्यापैकी ह्या गोष्टीवरती उपाय तोडगा निघतो? एक्झॅक्टली. एक क्लायंट आहे माझी, तर ती थायरॉइडशी डील करत होती 6-7 वर्ष. ठीक आहे. सो ओव्हरवेट होणं आणि स्टेरॉइड्स ऑलमोस्ट तिचे खूप लॉंग टर्म चालू होते, खूप वर्ष चालू होते मोठ्या प्रमाणात. तर मी तिला जेम्स सजेस्ट केला. मी तिला जेम्स तिच्या 6th हाऊस, जे आपलं हेल्थचा हाऊस मानलं जातं त्यानुसार, प्लस न्यूमरोलॉजीमध्ये लोशो ग्रीड असतं, त्याच्या थ्रू तुम्हाला सगळंच तुमच्या हेल्थचा पूर्ण चार्टच मिळतो त्या ग्रीड थ्रू. सो आय सजेस्ट हर वन जेम अकॉर्डिंगली हर हेल्थ. तर तिने तो हार्डली आता 3रा महिना असेल घातला, आणि काही दिवसापूर्वीच मला तिचा मेसेज आला की मॅम 6 वर्षात माझ्या गोळ्या कधीही बदलल्या गेल्या नाहीत. पहिल्यांदा माझे स्टेरॉइड 50% कमी झाले, प्लस डॉक्टर म्हणले आता हळूहळू कमी करत आपण ते बंद करणार आहोत. मी तिचा खूप मोठा मला मेसेज आला. शी वॉज लाईक मला कळत नाही मी थँक्यू कसं म्हणू तुम्हाला. सो राईट जेम, जसं मी म्हटलं की तुम्ही जर माझ्याकडे हेल्थ इश्यू घेऊन आला तर माझा फोकस तुमच्या हेल्थ इश्यूवर असणार आहे. ठीक आहे. तर 100% इम्पॅक्ट येतो. तुम्ही माझ्याकडे ज्या गोष्टीसाठी आलाय मी त्याचा रिझल्ट देणार, आणि हे जेम्समुळे होतं. मी कोणीच नाहीये, मी फक्त माध्यम आहे, पण रिझल्ट हे आलेत. खरेच परिणामकारक आहेत जेम्स वापरणं, आणि खरे असायला. येस, खरे. तुमची थोडीशी, आणि तुम्ही हेल्थ इश्यू 6 वर्षाचा एखादं स्टेरॉइडवर आहे तर त्याचा हेल्थ इश्यू बराच सिरियस आहे. आणि माझं मेन स्पेशलायझेशन मी 2 गोष्टीचं मानते न्यूमरोलॉजीचं. एक, मला लोकांना हेल्थ रिकव्हरी देणं खूप मनापासून छान वाटतं, की ते जर मी काम करू शकले तर बस हे माझं भाग्य आहे. दुसरी गोष्ट बिझनेस ग्रोथ. तर ह्या दोन्हीसाठी मी जेमस्टोन वापरते. जसं मी सांगितलं, मी 2 ते 3 जेमस्टोन प्रत्येकाला सजेस्ट करते. फर्स्ट असतो जे प्रॉब्लेम ते घेऊन आलेत माझ्यावर त्याचं सोल्युशन. दुसरं फ्युचरमध्ये ह्यांच्या काय दिसते त्यावर. आणि थर्ड, प्रत्येकाला पैसा हा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर रुबी घालून बिझनेस ग्रोथ मिळणार आहे तर मला तो येलो सफायर घालून मिळणार आहे. सो प्रत्येकाचे स्टोन वेगवेगळे असतात. ते कुंडली आणि लोशो ग्रीड न्यूमरोलॉजीचे हे बघून मी सजेस्ट करते, आणि रिझल्ट मॅम गॅरंटेड आहेत. अगदी गॅरंटेड. हो. सगळ्यांना रुबी सांगितलं जातं ओव्हरऑल, आता हे वापरायला नाही पाहिजेत. नाही, ते कम्प्लीट चुकीचे आहेत. सगळ्यांनी ओव्हरऑल एकच स्टोन वापरू नये. सफायर म्हणा, कोणाला म्हणजे फॅशन म्हणून वापरल्या जाते किंवा कलर छान आहे, ह्याचे काय बॅड इम्पॅक्ट येतात की चुकीचा स्टोन वापरला तर काय होऊ शकतं? चुकीचा स्टोन वापरल्यावर, जसं मी बोलले की चुकीचा मोबाईल नंबर, चुकीचे स्टोन हे असे वापरल्यावर तुमच्या हेल्थवर, रिलेशनशिपवर इम्पॅक्ट येतो. ऑल्दो तुमच्या हातातल्या ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा जायला लागतात. तर अशा गोष्टी करू नयेत. म्हणजे ऍस्ट्रोलॉजर, न्यूमरोलॉजरकडे जे नॉलेज आहे ते बट ऑब्वियस रील बघून तुमच्याकडे येणार नाहीये. आणि स्वतःच्याच लाईफशी ट्रायल एरर करणं हे स्वतःच केलेला मूर्खपणा असतो. सो ती रिस्क कोणीच घेऊ नये, असं आहे. चुकीचा स्टोन हा ऑपॉर्च्युनिटीज काढून घेतो आपली खूप जास्त, किंवा हेल्थ इश्यूही देऊ शकतो तुम्हाला. सो ती रिस्क तर घेऊच. सफायर बऱ्याच जणांना आवडतो त्याच्या कलरमुळे. तर मी एका ठिकाणी म्हणजे ऐकलंय, वाचलंय, ते घालण्याने बरेच म्हणजे जसं आता म्हणालात ना, दुष्प्रभावही पडतात की अननोईंगली होतात. हे काय होऊ शकतात दुष्परिणाम? म्हणजे जर कोणी वापरत असेल फॅशन सेन्स म्हणून किंवा त्याचा कलर आवडतो म्हणून, हे असं काय होऊ शकतं? त्याबद्दल बरंच. आता मी एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला, त्यातून कळेल की आपले बॉलिवूडचे शहनशाह, त्यांचा खूप जास्त डाऊनफॉल आला होता एका काळामध्ये. तर त्यांनी नीलम वापरणं चालू केलं. येस, तर त्यांनी नीलम वापरणं चालू केलं.
त्यांच्या कुंडलीनुसार त्यांच्या 3rd हाऊसमध्ये शनी आहे. 3rd हाऊस इज अबाउट कम्युनिकेशन, युअर ओन पर्सनॅलिटी स्टाईल. तर त्यांना लगेच केबीसीची ऑफर आली आणि केबीसी मुळे त्यांची परत भरभराट झाली. केबीसी इज ऑल अबाउट कम्युनिकेशन. आपण केबीसी हे बघतो ते मोस्टली अमिताभ सर काय बोलतात, कसे बोलतात ह्यासाठी आपण इम्प्रेस होत असतो. सो नीलमने त्यांना खूप पैसा दिला, पण तो त्यांच्या योग्य ठिकाणी होता, योग्य मार्गदर्शन मिळालं आणि त्यांची लाईफ पूर्णपणे खाली गेलेली, जो ग्राफ खूप वरती आला. हेच जर चुकीच्या व्यक्तीने नीलम वापरलं की त्याच्या मृत्यूस्थानात शनी गेलाय किंवा शनीचे काय म्हणतो आपण की डिग्रीज फार लोअर आहेत किंवा निगेटिव्ह आहे असं, तर त्या केसमध्ये प्रत्येक गोष्टी त्यांच्या डिले होतात. त्यांच्या डिले झाल्यामुळे की आज वाटते तुम्हाला काम होईल, उद्या वाटते होईल, एक महिना झाला तुमची कामं होत नाही, महिने गेले तुमची कामं होत नाहीयेत, हे इश्यू फेस करावे लागतात. किंवा तुमच्या हेल्थवर इम्पॅक्ट होऊ शकतो चुकीच्या स्टोन घातल्यामुळे सुद्धा. सो असे मला एक्झाम्पल खूप बघायला मिळाले. असं म्हणजे वाचलेलं आठवते, प्रिन्सेस डायना वापरायची जे न बघता, आणि जसं तू म्हणालीस आता की खरंच आहे त्याचे रॉंग इम्पॅक्ट पण पडतात. आपल्याला माहितीच आहे ते उदाहरण. योग्य असेल जेम तर तितकंच वर नेतो तुम्हाला, आणि काही मार्गदर्शन न घेता तर तितकंच घातकही ठरू शकतं. हो, नक्कीच. म्हणजे विदाऊट मार्गदर्शन जेव्हा जेम घालतो तेव्हा ते फॉर सम पिरियड तुम्ही घातले, आय एम ओके, ठीक आहे, आज 2 दिवस फंक्शन आहे आणि माझ्याकडे मस्त एमराल्ड वाला नेकलेस आहे आणि मी तो घातला, ठीक आहे, 2-3 दिवसात त्याचा इम्पॅक्ट होत नसतो. पण फॅशन म्हणून थोडे टाइम यूज करणं आणि कायमस्वरूपी विदाऊट कन्सल्टेशन यूज करणं हे जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. फॅशन म्हणून यूज करा, काहीच हरकत नाही, जर तुम्ही 2-4 दिवस थोड्या दिवसासाठी घालत असाल. पण कायमस्वरूपी विदाऊट गायडेड तुम्ही जेमस्टोन घेतला तर डेफिनेटली प्रॉब्लेमॅटिक आहे, धोकादायक. हो, स्ट्रिक्टली सांगायला हवं असं वापरायचं. हो. आणि चुकीचा जेम, जसं मी म्हणलं की लॅबमेड आहे, खोटा आहे, ते सुद्धा वापरणं चुकीचंच आहे. आपण न्यूमरोलॉजी, त्यानंतर ऍस्ट्रोलॉजी थोडी पाहिली, लोगो कसे डिझाईन असावेत, 1 to 9 नंबरचे स्वभाव, कलर कोणते, लकी 2026चे इन्व्हेस्टमेंट, आणि असं खूप रंजक असा आपला भाग झालाय. पण आता नेम करेक्शन, सिग्नेचर हा पॉइंट राहिलायच, तो आपण नक्की पुढच्या भागात बघू. आणि हा भाग आम्ही इथेच थांबवतो आणि पुढच्या भागामध्ये हे पॉइंट्स घेऊन भेटायला येणार आहेत. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा, आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.